तर आज ईशिनला खायचा आहे चॉकलेट केक. तर तो पप्पाच्या मागे लागलेला होता, की मला चॉकलेट केक पाहिजे म्हणून. तर मी म्हटलं मीच घरी बनवून देते एकदम हेल्दी, ज्याच्यामध्ये आपण मैद्याचा वापर नाही करू, साखरेचा वापर नाही करू, बाहेरचं चॉकलेटसुद्धा यूज न करता एकदम हेल्दी असं चॉकलेट केक आज मी बनवणार आहे. स्वेटर घातलाय ना, अजून घालायची? एवढी थंडी वाटते तुला? अली वोबी वोबी. हो ग, आहे का थंडी? दादाला नाही वाटत आहे वाटते थंडी. तर बेबी थोडा वेळ खेळली आणि आता झोपलेली आहे. तर ती झोपली आहे, तर मी आता पटकन केक बनवून घेते. तर आजचा केक खूप हेल्दी असा आहे, म्हणजे बाहेरचा आपण काहीच यूज नाही करणार आहोत. चॉकलेटसुद्धा आपण घरीच बनवून डेकोर करणार आहोत चॉकलेट केकसाठी. तर चला, तर आजच्या केकचं नाव आहे चॉकलेट ॲपल केक आणि आपण हे बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून. तर इथे मी 1 कटोरी दूध घेतलेलं आहे. हे थोडं ना गरम दूध आहे. यामध्ये सेम त्याच कटोरीने मी टाकत आहे गूळ. तर माझ्याजवळ असं थोडं मोठं गूळ होतं, तर त्याच्यामुळे मी दूध थोडं गरमच घेतलेलं आहे. म्हणजे याच्यामुळे काय होईल ना, जे गूळ आहे ते लवकर मेल्ट होऊन जाईल. केकच्या मेजरमेंटसाठी कुठलं पण 1 कटोरीचा वापर करायचा आहे आणि त्याच्याने सगळं मेजरमेंट घ्यायचं आहे. तर आता इथे मी 4 चम्मच तूप टाकलेलं आहे आणि हे वितळलेलं असलं पाहिजे. त्यानंतर इथे परत 4 चम्मच दही टाकलेलं आहे. दही आणि तूप हे माझं घरचंच बनवलेलं आहे. दही आणि तूपनं मी याच चम्मचने घेतलेलं होतं 4 चम्मच. त्याच्यानंतर इथे मी ॲपल इसेन्स टाकला आहे. तुमच्याकडे ॲपल इसेन्स नसेल तर तुम्ही कुठलं पण टाकू शकता. त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे 1 ॲपल ग्रेट केलेलं, वरचं साल काढून घेतलेलं. आता इथे मी टाकत आहे 1 कटोरी गव्हाचं पीठ. त्यानंतर चॉकलेटी कलर आणि चॉकलेट फ्लेवरसाठी म्हणून इथे कोको पावडरचा वापर करत आहे. तर इथे मी 2 चम्मच कोको पावडर टाकत आहे. त्यानंतर आपला केक छान सॉफ्ट बनावा यासाठी म्हणून इथे बेकिंग पावडरचा यूज करत आहे अर्धा चम्मच आणि 1/4 चम्मच बेकिंग सोडा टाकलेला आहे. याच्यामुळे आपला केक छान फुलतो. आता या सगळ्यांना छान मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे कुठेही लम्स वगैरे पडता कामा नये. तर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे. तर केकचा जो डब्बा आहे त्याला मी साईडने बटर पेपर लावून ठेवलेला आणि आता हे सर्व बॅटर या कंटेनरमध्ये टाकलेलं आहे. तर मी केक ओल्ड पॅनमध्ये बेक करत आहे, ज्याचा मी कुकिंगसाठी बिलकुल वापर करत नाही. तर खाली मी मीठ ठेवलेलं, त्याच्यावरती एक जाळी ठेवलेली आणि मग कंटेनर ठेवलेलं आहे केकचं आणि हे कमी फ्लेमवरतीच ठेवलेलं. आणि इकडे बेबी बघा काय काम करत आहे. ही कधी उठली तर माहीतच नाही पडलं आणि उठल्याबरोबर तिने आपले कारनामे सुरू केले. तर मी लॉक लावून ठेवते अलमारीला, नाहीतर ती काय करते ना, सामान काढते आणि खेळत बसते. तर आपला केक पण आता छान फुलत आलेला आहे. 30 मिनिट झालेले होते. कमी फ्लेमवरतीच मी हे ठेवलेलं होतं. जेव्हा छान केक थंड होतो ना, त्याच्यानंतरच बटर पेपर वगैरे काढून घ्यायचा. एकदम गरम-गरममध्ये नाही काढायचं, नाहीतर मग केक पण तुटू शकतो. केकच्यामध्ये तुम्हाला गोल असं दिसत असेल तर झालं असं, की केकचा जो पॅन होता ना, तो हाईटने कमी पडला आणि केकचा डब्बा थोडा मोठा झाला. तर त्याच्यामुळे केक फुलत असताना झाकण्यामुळे त्याला बरोबर फुलता आला नाही आणि तेवढ्या भागामध्ये गोल पडलेलं. पण आपला केक मस्त सॉफ्ट झालेला आहे, तुम्हाला दिसत असेल, आणि मस्त स्पॉन्जी झालेला आहे. तर विदाऊट मैदा, विदाऊट शुगर आपण घरी एकदम हेल्दी पद्धतीने केक बनवू शकतो. आणि याला कशाप्रकारे डेकोर करायचं, ज्याच्यामध्ये आपण बाहेरचं चॉकलेटचा यूज नाही करणार आहोत. त्याच्यानंतर कुठलाही कलर वगैरे यूज न करता एकदम हेल्दी पद्धतीने आपण चॉकलेट गनाश पण बनवणार आहोत. तर ते पण मी तुम्हाला सांगते. आणि चॉकलेट गनाशमध्ये पण मी साखरेचा वापर नाही करणार आहे. तर इथे एक भांडं ठेवलेलं, त्याच्यामध्ये पाणी आहे. तर ते पाणी थोडं गरम झालेलं, त्याच्यावरती एक मी कढई ठेवलेली आहे स्टीलची आणि 1 कटोरी मी टाकलेलं गूळ. तर हे माझ्याकडे ना एकदम देसी गूळ आहे, थोडं मोठं आहे. तर यामध्ये मी परत 1 कटोरी बटर टाकलेलं, जे की मेल्टेड बटर आहे. आता हे छान मिक्स करून घ्यायचं, कारण गूळ थोडं मोठं असल्यामुळे ना, हे थोडं मेल्ट व्हायला वेळ लागलेलं. तर अशा प्रकारे आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे. आता याच्यामध्ये मी टाकत आहे सेम कटोरीनेच 1 कटोरी कोको पावडर आणि या सर्वांची क्वांटिटी सेम असायला पाहिजे. तेव्हाच आपलं जे चॉकलेट बनेल ना, एकदम परफेक्ट बनेल. तर आता हे सर्व मी गॅसवरून खाली ठेवलेलं आहे, आणि खाली जे पाणी आहे हे गरमच आहे. तुमच्याकडे गूळचं जर पावडर असेल तर मग जास्त पकवायची पण गरज नाही. आता माझ्याकडे कसं थोडं
जाडसरमधून गूळ होतं ना, तर त्याच्यामुळे मग मी गॅसवरती हे पॅन ठेवलेलं होतं. तर आपलं हे चॉकलेट तयार झालेलं आहे आणि याचा टेस्टने एकदम मार्केटमधलं जे चॉकलेट असतं ना, त्याच्यासारखंच वाटतं. खूप टेस्टी वाटतं. तर आता आपण लाईट चॉकलेट बनवूया. तर इथे मी 1 कटोरी दूध घेतलेलं आहे. यामध्ये मी टाकत आहे कॉर्नफ्लॉवर 1 चम्मच. याच्यामुळे थोडं ना दूध जे आहे ते थोडं गाढं होऊन जाईल. त्यानंतर इथे मी कोको पावडर टाकत आहे. तर तुम्ही 1 ते 2 चम्मच टाकू शकता. आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं. असं गुठळे वगैरे पडता कामा नये. आता मी इथे अर्धा कटोरीपेक्षा थोडं कमी गूळ टाकलेलं आणि बटर टाकत आहे. तर 1 ते 2 चम्मच बटर टाकू शकता आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपण कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे ना हे जसजसं पकलं जाईल तसतसं हे गाढं होत जाईल. तर याला छान बबल्स आलेले आहेत. तर आता मी गॅसची फ्लेम बंद करेल आणि याला ना हलकं असं थंड होऊ देईल. म्हणजे एकदम खूप जास्त पण थंड नाही. आता हे जे मिश्रण आहे ना, हे हलकंसं गरम आहे. तर आता हे सर्व मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि याच्यामुळे होईल काय, एक तर छान कलर पण येईल आणि आपलं मिश्रण जे आहे ते एकदम स्मूथ होईल. आपण याला छान केकमध्ये डेकोर करू शकू. तर 1 ते 2 मिनिट हे छान मिक्सरवरती फिरवून घ्यायचं आहे आणि हे बघा याचा कलर थोडा चेंज झालेला आहे आणि याची कन्सिस्टन्सी पण बघा मस्त अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे आणि हे आता सध्या कसं ना थोडं गरमच आहे. जसं हे थंड होईल ना अजून हे थोडं गाढं होऊन जाईल. तर इथे मला थोडे लम्प्स दिसतच होते, तर त्याच्यामुळे मग मी चाळणीने चाळून घेत आहे. तर हे आपलं चॉकलेट गनाश तयार झालेलं आहे. तर एका जाळीवरती मी ठेवलेला आहे केक आणि खाली प्लेट ठेवलेलं आहे. म्हणजे आता हे जे चॉकलेट गनाश आपण टाकू ना, तर जे एक्स्ट्रा चॉकलेट गनाश आहे ते जे खाली पडेल, तर मग त्याचा आपण परत काही यूज करू शकू, म्हणजे वेस्ट जाणार नाही. तर जेव्हा पण तुम्हाला असं चॉकलेट गनाश टाकायचं असेल, तर अशा प्रकारेच टाकायचं. आणि या चॉकलेट गनाशने आपला हा जो केक आहे, हा पूर्ण कव्हर करून घ्यायचा. तर मी साईडने अशा प्रकारे टाकत आहे, म्हणजे ते साईडने पण छान कव्हर होऊन जाईल. तर आता हे थोड्या वेळासाठी मी ठेवून देणार आहे फ्रीजमध्ये, म्हणजे आपलं जे चॉकलेट गनाश आहे, हे थोडं हार्ड होऊन जाईल. तर आता डार्क चॉकलेट जे आहे, हे मी एका पायपिंग बॅगमध्ये टाकत आहे. तुमच्याकडे पायपिंग बॅग नसेल, तर मिठाची जी पॉलिथिन असते ना, त्याचा वापर करू शकता. तर यामधलं थोडंसं मी यामध्ये टाकते आणि याचेच ना तुम्ही चॉकलेट पण बनवू शकता. तर काही मी याचे चॉकलेट पण बनवले आहेत. हे जे मिश्रण आहे चॉकलेटचं, हे चॉकलेटच्या मोल्डमध्ये टाकून द्यायचं. तर आता हे साईडने मी अशा प्रकारे डेकोर करत आहे. तुम्हाला जसं पण वाटलं तशा प्रकारे तुम्ही करू शकता. मार्केटमधलं चॉकलेट यूज न करता घरच्या घरी आपण एकदम हेल्दी पद्धतीने चॉकलेट आणि चॉकलेट गनाश तयार करू शकतो. तर तुम्ही एकदा अशा प्रकारे नक्की ट्राय कराल. खूप छान वाटते आणि टेस्टी असं ना एकदम मार्केटमधलं जे चॉकलेट असतं ना त्याच्यासारखाच वाटतो. तर अशा प्रकारे साईडनी पण मी हे चॉकलेट लावून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर वरती मी ॲपल कट करून ठेवलेलं आहे, म्हणजे दिसायला पण छान दिसेल आणि लक्षात येईल की हे चॉकलेट ॲपल केक आहे. त्यानंतर एक चॉकलेट जे मी याचं चॉकलेटपासनं बनवलेलं होतं मोल्डमध्ये टाकून, तर ते ठेवलेलं आहे साईडने. केकच्या साईडने अशा प्रकारे डॉट्स दिले, ज्याच्यामुळे आपला केक अजून सुंदर दिसेल. तर एकदम हेल्दी असा केक चॉकलेट ॲपल तयार झालेला आहे. तर याला मी एका प्लेटवरती काढून घेते, म्हणजे कट करायला पण बरं राहील आणि तुम्हाला दाखवते की आपला चॉकलेट ॲपल केक कसा झालेला आहे. तर मैदा, साखर याचा वापर न करता आपण घरच्या घरीच एकदम हेल्दी असा केक बनवू शकतो. मी सर्व रेसिपी हेल्दी पद्धतीनेच बनवण्याचा प्रयत्न करते, जिथे मैदा किंवा साखरेचा वापर न करता बनवत असते. तर आता केक कट करून तुम्हाला दाखवते की आपला केक कसा झालेला आहे. तसं तर हा केक डेकोर झाल्यानंतर मला फ्रीजमध्ये ठेवायला पाहिजे होतं, पण मी नाही ठेवला. कारण केक बघूनच खायची इच्छा होत होती आणि मध्ये-मध्ये जे चॉकलेट होतं ना, ते पण मी थोडंसं टेस्ट केलेलं, तर मला ते खूपच टेस्टी वाटलेलं होतं. तर फ्रेंड्स एकदा ना या पद्धतीने चॉकलेट केक घरी बनवून बघाल. एकदम मस्त असा केक बनतो घरी. तर खूप असा टेस्टी आपला केक तयार झालेला आहे. तर आता बेबीला चारून देते, कारण ती पण वाट बघत होती. तर बाहेरचा मैदा, साखरेचा केक न खाता तुम्ही पण घरच्या घरी एकदम हेल्दी पद्धतीने केक बनवू शकता. तर या फ्रेंड्स चॉकलेट केक खायसाठी आणि ईशिन पण खूप एन्जॉय करते. त्याला खूप आवडला हा केक. इवांशीला पण खूप आवडलेला केक. तर मला वाटते आज केक हे दोघंच जण फिनिश करणार आहे.